हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 24/6/2025 मंगळवारी. सर्वांना शुभ मंगळवार. ओके फ्रेंड्स, आज कल्याणला आपण पॉवरफुलमध्ये ओपन पॅनल जोड ऑफ संगम ही सर्व आज फायनल करणार आहे. ज्याने मटकामध्ये लॉस आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्याने संबंध नसेल तर अनेकदा रिवेन करून बघा. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्ही खेळू नका, कारण की पॉवरफुल सिस्टमनुसार ओपन पॅनल येत आहे. हा व्हिडिओ करण्याचे कारण तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो, कारण की पॉवरफुलमध्ये ओपन पॅनल येत आहे आणि हाचं ओपन पॅनल कोणी महाराष्ट्रात खेळणार नाही. ही खन्ना मास्टरमाइंड सर्व मी चॅलेंज करून सांगतो, कारण की पॉवरफुल लॉक सिस्टमनुसार ते पॅनल येत आहे. ते सर्व आपण चर्चा करूया. पण काल मेन बाजारला सिंगल शूट 10 क्लोज होते. आपली सिंगल शूट सर्वांना माहिती आहे. सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड्स. कोणी काय नाराज होऊ नका, पण प्युअर जोड प्रिंटवाला पाहिजे होते, पण मिस झाले. कोणी काय नाराज होऊ नका. पण आज मेन बाजारला पॉवरफुल ऑफ संगम प्रिंट करून देणार म्हणजे देणार, कारण की आज कल्याणला पॉवरफुलमध्ये ऑफ संगम आपण फायनल करूया. ओके फ्रेंड्स, डायरेक्ट आता लाईनवर जाऊया. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला क्लिअर ओरिजिनल पॅटर्न दाखवत आहे. हा फाउंडेशन सिस्टमॅटिकली ओरिजिनलमध्ये जोड कसं बाहेर पडतो आहे. मी जिथं पेन ठेवतो तिथं ध्यान देऊन लक्ष देऊन बघा. हा तारीख आहे 2022. हा 10 ओपन होऊन बेरीज 8 बाहेर पडतो आहे. हा 2022 12/9/22 7 ओपन होऊन बेरीज 8 बाहेर पडतो आहे. 10 7 7 चौका ओपन होऊन बेरीज 8 बाहेर पडतो आहे. 44 फाउंडेशन पहिला समजून घ्या, मग फायनल करा. हा जेव्हा 0 8 बाहेर पडले की एक्का ओपन होऊन 10 फरक, 1 आणि 3 4 चौका ओपन होऊन 9 फरक, 1 आणि 3 4 आणि 3 7 7 ओपन होऊन 8 फरक. मी तर लिहून ठेवलेलं आहे फ्रेंड्स. 10ला बेरीज 8, 7ला बेरीज 8, चौक्याला बेरीज 8 आणि 11 43 75 10 फरक 9 फरक 8 फरक. समजून घ्या, समजून खेळा. हा जेवढं बेरीज 8 कॉमन असल्यामुळं 8 बेरीज कट तिरी येणार गुरुवारी नेक्स्ट वीकला जोड 37. 8 बेरीज कट तिरी येणार नेक्स्ट वीकला गुरुवारी 30. आता 8 बेरीज कट तिरी येणार नेक्स्ट वीकला शुक्रवारी 33. तसं प्रिंट व्हायला पाहिजे ना फ्रेंड्स. आता ज्या वेळेला ह्यो 8 बेरीज कट तिरी ओपन टोटल मार्केटला कंट्रोल पाहिजे, ते गुरुवारी बाहेर पडतोय, जोड बाहेर पडतोय 37. हा सेकंड टेच आहे. 71 वर 43 बाहेर पडले की 8 बेरीज कट तिरी ओपन टोटल मार्केटला बंद होऊन तर 30 जोड बाहेर पडत आहे. 37 3 वाढ 30 3 वाढ 33. आता 8 44 वर 75 बाहेर पडले की 8 बेरीज कट तिरी ओपन होऊन गुरुवारी जोड बाहेर पडला आहे 33. सांगा फ्रेंड्स, किती ओरिजिनल सिस्टमॅटिकली फाउंडेशन तयार झाल्याशिवाय हा जोड निघत नाही. तशाच पद्धतीने हा 33 जोड का निघाला हे तर रिझन सांगतो. ज्या वेळेला 8 बेरीज कट तिरी ओपन 37 बाहेर पडला, 8 बेरीज कट तिरी येऊन 30 बाहेर पडला. आता 8 बेरीज कट तिरी ओपन 33 जोड बाहेर पडला आहे. या फाउंडेशननुसार पॉवरफुलमध्ये आज जोड कसं प्रिंट होतं तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. पूर्ण ध्यान देऊन बघा. व्हेरी सुप्रीम लाईन आहे. हा जेव्हा 37 बाहेर पडतोय ना, 8 बेरीज बाहेर पडतोय ना, त्याच्या पहिल्या वीकला जोड बाहेर पडतोय 63. पूर्ण ध्यान देऊन बघा. 8 बेरीजचा पहिल्या वीकला जोड बाहेर पडतोय 63. हा जेव्हा 8 बेरीज जोड बाहेर पडतोय ना, ह्याचा दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय मंगळवारी 66 63 66. आता 69 यायला पाहिजे 69. हा 8 बेरीजपासून तिसऱ्या वीकला हा जोड प्रिंटिंग होणार आहे 69. ही का 69 प्रिंट होणार तुम्हाला रिझन सांगतो फ्रेंड्स. ह्यो ज्या वेळेला पॅटर्न तयार होतोय 0 8 11 37, याला काय तर अटॅच पाहिजे ना. हा 63ला, हा 71 43 30 बाहेर पडला. हा 66 का तर अटॅच पाहिजे. आता 44 75 33 बाहेर पडला. हे ज्या अटॅचवरनं हा 69 कसं प्रिंट होणार आहे. हा जेवढा फाउंडेशन 0 8च्या पहिल्या वीकला जोड बाहेर पडतोय 63, दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय 66, तर थर्ड वीकला जोड बाहेर पाहिजे. मी म्हटले 69 प्रिंट व्हायला पाहिजे. ही का प्रिंट व्हायला पाहिजे. ही ज्या वेळा 37 जोड आहे ना, ह्याचा 4 फरकाचा 9 बेरीज बाहेर पडतोय वरच्या वीकला, 7 फरकाची 2 बेरीज बाहेर पडतोय जागेवर आणि 10 फरकाचा 5 बेरीज बाहेर पडतोय दुसऱ्या वीकला. म्हणजे फाउंडेशन काय म्हणतोय, जी पहिला 37चा 4 फरकट 9 बेरीज वरच्या वीकला, हा 30चा 7 फरकट 2 बेरीज पहिल्या जागेवरला, आता चालूमध्ये 10 फरकट 5 बेरीज दुसऱ्या वीकला मंगळवारी. ह्या फाउंडेशननुसार हा चक्क्यानंच का हा तिरी क्लोज का. हा जेव्हा 0 8 बाहेर पडतो ना फ्रेंड्स, हा 0 8चा क्लोज आहे 8. हा 8 कट तिरी जॉईंट व्हायला पाहिजे पहिल्या वीकला जोड 63.
हा 71ची क्लोज आहे 8 बेरीज एक्का ही एकाकट छक्का क्लोज जॉईंट व्हायला पाहिजे जोड 66 63 66 आता 69 हा जे 44चा क्लोज आहे चौका हा चौकाकट 9वा टोटल मार्केटला कंट्रोल होऊन इथं मंगळवारीच यायला पाहिजे पहिले वीक दुसरे वीक तिसरे वीकला ह्यू 69 ह्यू सुपला शॉर्ट सिंगल शूट हा फाउंडेशन नुसार प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स। आणि हा जोड किती सुंदर बाहेर पडतोय बघा 8 तिरी क्लोज बसतोय हा 10 बेरीज 4 फरक कट 9 बेरीज बसतोय हा 7 क्लोजचं 7 फरक बसतोय जोड बाहेर पडतोय 63 किती सुंदर लाईन बघा हा 71चं एकाकट छक्का क्लोज बसतोय 7 फरक कट 2 बेरीज बसतोय हा 30चं 10 क्लोजचं 10 फरक बसतोय मग डबल 6 फिगर बाहेर पडतोय। द थर्ड टेजला सेम पॅटर्न सिस्टमनुसार 1 शॉट जोड हा चौकाकट 9वा बसा पाहिजे 10 फरक कट 5 बेरीज यायला पाहिजे तिरी क्लोजचा 3 फरक यायला पाहिजे म्हणजे सुपला शॉट 69 प्रिंटिंग व्हायला ह्या फाउंडेशननुसार चान्स आहे फ्रेंड्स। ओके हे जर तुम्हाला काय काय फायनल करा तुम्हाला क्लिअर कट सांगतो ही एकच जोड एकही लाईनवरनं पॉवरफुलमध्ये येत आहे 69 पण ह्याच्यापेक्षा मग आता खतरनाक ओपन आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा तर तुम्हाला समजतील। ओके फ्रेंड्स आता नेक्स्ट पॉवरफुल लाईनमध्ये आपण जाणार आहे। पॉवरफुल म्हणजे ओरिजिनल बेस आणि ओरिजिनल लाईन जिथे मी पेन ठेवतो तिथं पूर्ण ध्यान देऊन लक्ष देऊन बघा फ्रेंड्स। हा तारीख आहे 2021ला हा जोड आहे 8 ओपन फरक लागतोय 4 शुक्रवारी 8ला 2 कमी छक्का ओपन फरक लागतोय 5 गुरुवारी 8 2 कमी छक्का 2 कमी चौका ओपन फरक 6 लागतोय बुधवारी पूर्ण ध्यान देऊन बघा फ्रेंड्स। हा फाउंडेशन काय लाईन चीज बघा हा ज्यावर 8ला फरक 4 बाहेर पडतोय 10ला बेरीज 6 गुरुवारी 10ला 2 वाढ दुरीला बेरीज 6 बुधवारी दुरीला 2 वाढ चौक्याला बेरीज 6 मंगळवारी। आता ज्या वेळेला हा 0 बाहेर पडले की सोमवारी ओपन बाहेर पडतोय 50 हा सोमवारी ओपन बाहेर पडतोय 50 हा सोमवारी ओपन बाहेर पडलेला आहे 50 हा 50 ओपन का रिलीज केलं याचं कारण सांगतो फ्रेंड्स। हा ज्यावेळेला 50 ओपन बाहेर पडतोय ना हा 50वर ओपन बाहेर पडतोय तिरी ओपन होऊन 7 फरक हा 50वर ओपन बाहेर पडतोय चौका ओपन होऊन 9 फरक 7 फरक 7 आणि 2 9 फरक 9 आणि 2 1 फरक हा 50वरच 50 ओपन येऊन 1 फरक यायला पाहिजे मग जोड काय फायनल झाला आपला 56 ही 56 का फायनल करायचा याचं रिझन तुम्हाला सांगतो फ्रेंड्स। आता ज्या वेळेला हा 7 फरक 7 आणि 2 9 फरक 9 आणि 2 1 फरक 50वर 50 येऊनच 1 फरक येणार आहे 56 आता याला रिझन लय मोठे आहे पण हा 50वर ओपन बाहेर पाहिजे 50 हा तिरी ओपन बसल्या बुधवारी चौका ओपन बसलेला आहे मंगळवारी हा 50 ओपन बसलेला आहे सोमवारी हा जेव्हा तिरी बसताना हा तिरीवरच 50 येणार हा चौका बसताना हा चौक्यावरच 50 येणार हा 50 बसताना हा 50वरच 50 ओपन प्रिंटिंग होणार आहे। आता ह्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगतो फ्रेंड्स ह्यू ज्यावेळेला हा बेस पडतोय 82वर 0 हा तिरीवर 50 बाहेर पडा पाहिजे हा 61-24 बाहेर पडला की चौकावर 50 बाहेर पडा पाहिजे आता 40वर 42 बाहेर पडले की हा 50वर 50 यायला पाहिजे। आता हा ज्या वेळेला तिरी ओपन म्हणून 355 तयार व्हायला पाहिजे ही ओपन पॅनल 168 यायला पाहिजे हा 82चा 8 ओपनचा 8 बेरीज यायला पाहिजे जोड 53 हा ज्या वेळेला चौकावर 50 येत असेल तर 455 तयार व्हायला पाहिजे हा छक्का ओपनचा 6 बेरीज यायला पाहिजे गुरुवारी 168 पॅनलनं 51 53 8 वाढ 51 8 वाढ 5 9 हा जेव्हा 50वर 50 बसला तर हा 50 ओपन म्हणून 555 तयार व्हायला पाहिजे चौका ओपनचा 4 बेरीज यायला पाहिजे 168 पॅनल इथं प्रिंट व्हायला पाहिजे। ओके फ्रेंड्स समजलं असेल तर आणि रिव्हिन करून बघा ह्या ज्या वेळेला 82वर 0 बाहेर पडले की 50वर तिरी बसतोय जागेवर हा 61वर 24 बाहेर पडले की 50वर चौका बसतोय जागेवर हा 40वर 42 बाहेर पडले की 50वर 50 बसतोय जागेवर त्यावेळेलाच हा बुधवारी ओपन आहे तिरी हा मंगळवारी ओपन आहे चौका हा सोमवारी ओपन आहे 50 त्यावेळेलाच हा 355 तयार होणार आहे 168 53 शुक्रवारी 455 तयार होणार आहे 168 51 गुरुवारी आता 50 इथं 50 प्रिंटिंग होणार आहे परत 50 प्रिंटिंग होऊन हा चौका ओपनचा 4 बेरीज 59 प्रिंट होणार आहे 168 ही हॅट्रिक 50 ओपन याला लय मोठी
चान्स आहे फ्रेंड्स. पण जागेवरनुसार फाउंडेशननुसार आपल्या जोड प्रिंट होत आहे 56. याचं रिझन पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो. पण हा पंजा ओपनला पॅनल काय येणार आहे ह्याचं तुम्हाला क्लिअर लाईन सांगतो. उद्याचं पण ध्यानमध्ये ठेवा. ही 555 तयार होणार आहे. चौका ओपनचा 4 बेरीज तयार होणार आहे. का हॅट्रिक होणार आहे इथं ऑलरेडी घटना घडलेला आहे की 2023ला 1-9ला 53 बाहेर पडले की पंजा हॅट्रिक पंजा. तसंच आहे ही 1-9 पंजा आल्यामुळे ही पंजा हॅट्रिक पंजाला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. म्हणून आज पंजा पॉवरफुल सिग्नल म्हणून पॉवरफुल ओपन आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा खतरनाक एक स्कीम दाखवतो. पण त्याच्यामध्ये लाईननुसार पॉवरफुलमध्ये पॅनल बाहेर पडणार आहे. 2 फाउंडेशन तुम्हाला अजून दाखवणार आहे. हा फाउंडेशननुसार कसं प्रिंट होतं ते पूर्ण ध्यान देऊन बघा. तुम्ही स्कीम ओढाओढी करून आता मी पण बंद केलेलं आहे तसं सिस्टम. पण पॉवरफुलमध्ये पूर्ण मी ऑलरेडी सांगितले पूर्णपणे मी सिस्टम बदललेला आहे. जागेवर फायनल करून कटक्यावर बोर्ड करायचं आहे. कारण की ही पॉवरफुल पॅनल प्रिंट होणार आहे आज लाईननुसार. तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स. या फाउंडेशन कोणालाही नजरातसुद्धा येणार नाही. हा तारीख आहे 2021ला. हा जोड आहे शुक्रवारी 26 जोड आहे. दुरी ओपनहून 4 फरक. हा तिरी ओपनहून 5 फरक गुरुवारी 2022ला. हा चौका ओपनहून 6 फरक बुधवारी 40. फाउंडेशन बघा फ्रेंड्स पूर्ण ध्यान देऊन बघा. पहिला शुक्रवारी दुरीला फरक बाहेर पडतोय 4. सेकंड टेचला 2022ला तिरीला फरक बाहेर पडतोय 5. चौक्याला फरक 6 बाहेर पडतोय बुधवारी 40. हा जेव्हा दुरीला फरक 4 बाहेर पडल्यानंतर हा क्लोज ओपन बेरीज 4 आणि ओपन क्लोज बेरीज 6 26 वर 84 जोड बाहेर पडतोय. सेम पॅटर्न सेम सिस्टम पाहिजे. क्लोज ओपन बेरीज 4 ओपन क्लोज बेरीज 6 जोड बाहेर पडतोय 63 84 63. आता 42 यायला पाहिजे. कसे यायला पाहिजे क्लोज ओपन बेरीज 4 ओपन क्लोज बेरीज 6 म्हणून 42 जोड पॉवरफुलमध्ये सिस्टमनुसार प्रिंट झाला आहे. आता ह्या फाउंडेशन मी मागच्या लास्ट वीकलाच बघून ठेवलेला आहे. हा ज्यावेळेस सिस्टम बाहेर पडतोय ना 26 वर 84 हा फरक आहे 6. हा 6 फरक छक्का क्लोज जाणार. जोडाला फरक बाहेर पडतोय 5. हा 7 फरक सत्या क्लोज जाणार. जोडाला फरक बाहेर पडतोय 9. ओपन एक्क्याला 7 वाढ 8ला 7 वाढ पंजा ओपन यायला पाहिजे. 42चा खाली 8 फरकाचा 8 क्लोज प्रिंट होणार. इकडून आपल्याला पॉवरफुलमध्ये जोड बाहेर पडत आहे 58. कारण की ही 58 का बाहेर पडतं मला रिझन सांगतो फ्रेंड्स. आता ही 26 वर 84 बाहेर पडले की 6 फरक छक्का क्लोज जाणार. ओपन बाहेर पडतो 1. हा 38 वर 63 बाहेर पडताना 7 फरक सत्या क्लोज जाऊन बुधवार जोड बाहेर पडतोय 87. 6 फरकवर 42 बाहेर पडला. 42चा खाली ओपन बाहेर पडणार आहे पंजा. 8 फरक 8 क्लोज जाऊन जोड ह्या लाईननुसार सिंगल शूट 58 प्रिंट व्हायला पाहिजे. जर हा 1 ओपन येत असेल तर मंगळवारी जागेवर ओपन आहे तिरी ओपनहून बेरीज 6. हा जागेवर ओपन आहे चौका ओपनहून बेरीज 6. तर जागेवर ओपन आहे पंजा ओपनहून बेरीज 6 म्हणजे आपला फायनल जोड आहे 51. ही का धरायचा ह्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे हा ज्यावेळेस 26 वर 84 बाहेर पडले की मंगळवारी तिरी कोलताना 1-3-9. हा 38 वर 63 बसताना मंगळवारी 1-4-9. तर मला सांगा फ्रेंड हा 40 वर 42 बाहेर पडले की 159. कोणी इंडियामध्ये कोण खेळणार नाही 159 पॅनल. ह्याला पॉवरफुलमध्ये 159 पॅनल लागत आहे. ओके ह्या लाईनीनुसार. कारण की मी ऑलरेडी लास्ट वीकलाच फायनल करून ठेवले की मंगळवारी 51 159 खेळायचं आहे. त्यांनी अगोदर डमी म्हणून हा 40 वर 42 बाहेर पडल्यावर 159 मी 51 बघितला आहे. हा फाउंडेशननुसार 8 फरक 8 क्लोज जाताना 58 पण डेंजर आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा मी काय सांगतोय. त्यामुळं हा सर्वात डेंजर जोड आहे पॅनल 139 149 159 हा पंजा ओपन प्रिंटिंग होणार आहे फ्रेंड्स. पण ह्याच्यापेक्षा फायनल शॉट तुम्हाला मी जोड आता लाईन दाखवणार आहे. कोणी यूट्यूबमध्ये असला लाईन दाखवलं नसणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ कसं वाटलं व्हिडिओ कमेंट सेक्शनला कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजल्यानंतर कमेंट करा. ओके फ्रेंड्स. कारण की ह्या फाउंडेशनला किती महत्त्व आहे ज्यांना रेकॉर्ड बघत आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे. कारण की सिंगल शूट पंजा ओपन प्रिंट होणार आणि सर्वात माझं सुपलं शॉट जोड आहे 69. आता 56ला पॉवरफुलमध्ये तुम्हाला एक DP पॅनल देतो.
जी काय पॅनल येणार आहे तुम्हाला क्लिअर लाईनमध्ये दाखवतो फ्रेंड्स। हा फाउंडेशन बघा किती 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 सुंदर आहे। हा 2023ला हा 70 चौका ओपन येत आहे। हा जोड बाहेर पडतोय 72। हा सेकंड टचला हा 70 चौका येत आहे, जोड बाहेर पडतोय 7-9। पहिला 5 फरक, 5ला 7 वाढ 2 फरक, 2ला 7 वाढ 9 फरक, 76 जोड बाहेर पडला आहे। 70 चौका बाहेर पडलेला आहे। हा ज्या वेळेला 70 चौका बाहेर पडताना हा चौका ओपन म्हणून क्लोज बेरीज 4 बाहेर पडतोय। हा 70 चौका येताना हा क्लोज बेरीज 4 बाहेर पडतोय। हा 70 चौका येते म्हणून ही क्लोज बेरीज 4 बाहेर पडताना हा 42, 3 वाढ 45, 3 वाढ 48, किती सुंदर लाईन ओरिजिनल लाईन काढला बघा। ज्या वेळेला 70 चौका येताना ओपन पॅनल नोटीस करा 248। हा 70 चौका येताना ओपन पॅनल नोटीस करा 347, 2434, आता 446 न हा 48 बाहेर पडलेला आहे। आता मला सांगा फ्रेंड्स, यू ज्या वेळेला ओपन बेरीज एक बेरीज कट छक्का क्लोज जाताना मंगळवारी जोड बाहेर पडतोय 76 नंतर येणारा 66 टोटल लॉक पाहिजे। हा 70 चौका बाहेर पडले की ओपन बेरीज एक बेरीज कट छक्का क्लोज जाताना 66, इथनं येणारा 56 टोटल लॉक पाहिजे। हा ओपन बेरीज एक बेरीज कट छक्का क्लोज जाताना 56 ओपन पॅनल आता काय बाहेर पडणार तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स। सिंगल शूट 56 बाहेर पडणार आहे। ओपन बेरीज एक कट छक्का क्लोज जाताना ओपन पॅनल बघा 359, एक बेरीज कट छक्का क्लोज जाताना ओपन पॅनल बघा 349। आता सिंगल शूट ओपन बेरीज एक कट छक्का क्लोज जाताना 339 ही पॅनल प्रिंटिंग होणार आहे फ्रेंड्स। पॉवरफुल DP पॅनल 339 56ला किती ओरिजिनल बेस बघा हा 56ला, कारण की हा फाउंडेशन कोणीही बघू शकत नाही, कोणाचा नजरात सुद्धा येणार नाही, कारण की 72 42, हा 97 45, हा 76 48, त्यावेळेलाच पॅनल बघा 248, 347 आणि 446 काढण्याचं पूर्ण लक्ष आहे फ्रेंड्स। कारण की ओपन बेरीज एक कट छक्का क्लोज जाताना 76, ओपन बेरीज एक कट छक्का क्लोज जाताना 66, ओपन बेरीज एक कट छक्का क्लोज जाताना 56 ही पॉवरफुलमध्ये प्रिंटिंग जोड होणार आहे। आपण काय काय फायनल केलं आहे तुम्हाला क्लिअर कट लिहून दाखवतो फ्रेंड्स। आज आपण कल्याणमध्ये काय काय फायनल करणार आहे आपण तुम्हाला क्लिअर कट सांगतो म्हटलं ना। आज आपण पॉवरफुलमध्ये सुपर शॉर्ट ओपन पॅनल फायनल केलेला आहे 159। कोणी महाराष्ट्रात नाही, इंडियामध्ये कोणी खेळणार नाही, कारण की हा ऑलरेडी 159 पॅनल आलेला आहे। म्हणून मी म्हटलं डमीसाठी कोणी खेळणार नाही, सगळं बुकीचं ओपन आहे, म्हणून ही 159ला जरा डेंजर ताकद करायचं, कारण की लोड होणार नाही, काय नाही, डायरेक्ट प्रिंट होणार आहे 159। म्हणून 159ला 56 58 हा पॉवरफुल ऑफ संगम फायनल करायचा। आणि सुपर शॉर्ट DP पॅनल म्हटलं की 339 म्हणजे 359 349 नंतर 339 ही पॅनलनुसार प्रिंट होत आहे। आणि जागेवर 159 पॅनलला 51 येत आहे। पण सर्वात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुपर शॉर्ट जोड म्हणजे 69, याला कट पण लावायची गरज नाही फ्रेंड्स। ओपन आला की प्रिंटिंग जोड आहे 69। हा का 69 तुम्हाला मी मगाशी रिझन सांगितले। हा ज्या वेळा पॅटर्न तयार होतोय हे पॅटर्ननुसार हा 63, हा 66, हा 69 यायला पाहिजे। 10 फरक कट 5 बेरीज, तिरी क्लोजचा 3 फरक, चौका कट 9 क्लोज, म्हणून ह्या फाउंडेशननुसार सिंगल शूट 69च प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे। व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा, समजलं नसेल तर अनेकदा रिवाइंड करून बघा। ज्यांना मटकामध्ये लॉस आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा। पॉवरफुल सुपर शॉट ओपन प्रिंट व्हायला पाहिजे पंजा, आणि सुपर शॉट जोड आहे 69 छक्का ओपन, ह्यानुसार फायनल करा। जर तुम्हाला एक्स्ट्रा काय तर प्ले करायचं असेल ते तुम्हाला मी डायरेक्ट इथं सिग्नल म्हणून एक 2 जोड देतो फ्रेंड्स, एक 91 आणि 71 ही सपोर्टला तुम्ही कवरसाठी तुम्ही करून ठेवा। 91 आणि 71 ह्याला लय मोठी रिझन आहे पुढे। 91 आणि 71 ही सपोर्टला तुम्ही नॉर्मल कवरसाठी टाकू शकतोय एक्स्ट्रा प्ले करणार असेल तर। पण माझा सुपर शॉट ओपन पॅनल सर्वांना माहिती आहे 159 आणि 56 58, आणि सर्वात सुपर शॉट आहे आपली 69। एक्स्ट्रा तुम्ही करणार असेल तर 91 71 ही सिग्नल म्हणून प्ले करा। सिग्नलसाठी हिचं पुढं लय काम होणार आहे, म्हणून ही सिग्नल फाउंडेशनचा फायनल केलेला आहे। ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक, खना मास्टरमाइंड। व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा, समज नसेल तर आणि रिवाइंड करून बघा, आणि व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनला कमेंट करा।
ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक, खन्ना मास्टरमाइंड.